नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आत्ता मी सकाळी घरी इंट्रो नाही केला म्हणून इथं इंट्रो करून घेतो आहे. बघा, आमचं कॉलेज इथं आहे. तर आत्ता आपण जाऊया वरती. लेट होतं आहे, 8चं कॉलेज आहे. आम्ही 8-11 झाले तरी पण इथेच आहे. तर आता पहिले वरती जाऊया. तर मित्रांनो, आता आमचं कॉलेज सुटलं आहे आणि आता मी चाललो आहे बस स्टॉपच्या इकडे. आणि काल तुम्ही मला म्हणजे आज व्हिडिओ अपलोड होईल. काल थोडासा नेटवर्क इश्यू झाला, तर त्यामुळे व्हिडिओ अपलोड नाही झाली. काल थोडंसं वायफायचं काम चालू होतं ना, त्यामुळे थोडंसं म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला थोडा टाईम लागला. तर आत्ता दुपारी व्हिडिओ अपलोड होईल, तर तो बघा. आणि आजचा ब्लॉग उद्या येईल. कंटिन्यू बघा आणि मजा येईल तुम्हाला. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तो. तर मी जातो तिकडे आणि पहिले आता मी चाललो आहे. चला. तर मित्रांनो, मी इथे चाललो आहे. तुम्ही बघू शकता हा हायवे. तर आता जाऊया. कारण की हे बघा, काल मी तिथे व्हिडिओ शूट केलेला. तो चौक दिसतोय का, तिथं मी तो व्हिडिओ शूट केलेला. आणि बेसिकली तो व्हिडिओ खूप चांगला म्हणजे आहे, तुम्ही बघा. आणि सॉरी काल अपलोड झाला नाही, कन्सिस्टन्सी आपली ब्रेक झाली. आणि म्हणजे झालं असं काय की मित्रांनो, काल वायफायचं काम चालू होतं आमच्या, तर व्हिडिओ अपलोड करायला नेटच नव्हतं. आणि व्हिडिओ होता 10 मिनिटाचा आणि 3 GB व्हिडिओ होता. तर नेटने तर टाकणं पॉसिबल नव्हतं, कारण की माझ्या मोबाईलमध्ये फक्त 1 GB नेट असतं. तर त्यामुळे आता चौक आलं आहे. आता बस इथून भेटेल आपल्याला आणि जाऊया. चला. तर मित्रांनो, तुम्ही मला म्हणत होतात की तो जो नाला दाखवला आहे तो खोटा आहे, तो नदीला मिळतच नाही. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तो ते पाईप जे दिसतात ना, तोच नाला आहे. आणि ही आहे आपली इंद्रायणी नदी. बघू शकता तुम्ही, इथे इंद्रायणी नदी आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मी आता मोई ब्रिजवर आहे आता, आणि तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हे आहे प्रदूषण. अशी होणारी नदी साफ. तुम्हाला कुठं वरती चढून दाखवतो आहे. हे जे काळं पाणी आहे, त्या स्वच्छ पाण्यामध्ये मिक्स होऊन प्रदूषित करतं आहे पाण्याला. तुम्हाला काळे डाग दिसत नसतील, पण तुम्ही जेव्हा रिअल लाईफमध्ये इथे याल आणि बघाल, तर तेव्हा तुम्हाला खूपच जास्त घाण पाणी दिसणार. आणि तर थोडासा 2 दिवस पाऊस पडल्यामुळे नदीचं थोडंसं पाणी लेवल वाढलं आहे. आणि असं झालं आहे की म्हणजे बघा, प्रदूषण तर होतच आहे नदीमध्ये. आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे कुठे गेले? हां, तिथे लोक फिशिंग करत आहेत. तर त्या फिशिंग करणाऱ्या लोकांचे पण जे त्यांचं ते खाणं तेच असतं ना, फिशिंग वगैरे. तर काय होणार तुम्हाला माहिती आहे? एवढ्या घाण पाण्यातली जेव्हा ते फिश खाणार, तर त्यांना फूड पॉइझनिंग पण होऊ शकते. सगळं म्हणजे भरपूर नवीन आजार त्यांच्यामध्ये होऊ शकतात. तर हे खूप घाण पाणी ह्याचं म्हणजे तुम्ही फिशिंग वगैरे करू नका. आणि ज्यांचं जर हेच ऑक्युपेशन असेल, बघा दादा, कुठले दादा तुम्ही? UP. तर हे जर तुमचं ऑक्युपेशन असेल, तर दुसऱ्या एकदम स्वच्छ पाण्यातली मच्छी तुम्ही खावा. आणि खूपच घाण पाणी इथलं, तर तुम्ही इथं काहीच करूच नका काहीच. तिकडं पण चालली आहे फिशिंग त्या साईडला. आणि मागच्या जेव्हा मी पावसाळ्यात गणपतीच्या आधी मी जेव्हा ह्या नदीकडे आलेलो, तेव्हा पूर्ण टेकून जात होतं. आणि तेव्हा खूप स्वच्छ पाणी होतं, खूपच स्वच्छ. हे सगळे गढूळ पाणी असतं ना, तसं होतं. म्हणजे ते तर स्वच्छच पाणी असतं, पण असं काळं पाणी नव्हतं. आणि हे होतं आहे सगळं इंडस्ट्रियल वेस्टमुळे. इंडस्ट्रियल वेस्ट पाणी सोडत होतं आहे, तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर तुम्ही जरा केअरटेक करा नदीची यार. तुम्ही असं नका करत जाऊ नदीसोबत. मला एवढं सांगायचं होतं बस. मित्रांनो, जस्ट आता उतरलो आहे मी बसमधनं आणि आता चाललो आहे घरी. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मला थोडं बरं नाही, डोकं करायला लागलं. आता काहीतरी घरी जाऊन खाल्लं नाही. एक म्हणजे आज डबा नव्हता नेला, एक निलंगा राईस. मला जेवायची खूप सवय, मला जेवल्याशिवाय जमत नाही. आणि नेमका आज डबा पण नाही नेला, एक निलंगा राईस खाल्लेला. तर त्याच्यावरच आहे सकाळपासून. आता पहिले जाऊन जेवतो, डोकं करायला लागलं आहे लय. आता जाऊन जातो. तर मित्रांनो, आता बघा, मी माझा हातपाय सगळं आवरून झाला. आणि आज मी घातलं मंडळाचं टी-शर्ट. ते हे बघा, वाटतंय ना? चांगलं वाटतंय तर कमेंटमध्ये हात टाका. आणि अर्धाच आहे राव, अर्धाच आहे आपल्याकडे, 1 साइडेड आहे.
आणि आता बघा वाजलेत बघा किती वाजलेत आता 5 वाजायला 2 मिनिटं कमी आहेत. आणि तुम्हाला एक दाखवतो. हे बघा हे बघा हे बघा अजून कचराही काढायचा अजून काहीच झालं नाही मित्रांनो. काय करू मला काय समजत नाही. आणि व्हिडिओ शूट करायचा तुमच्यासाठी. एक लाईक करणार आहोत एवढं तुमच्यासाठी करतोय. आता मम्मी यायला तर माराल ना घपाघप मारल डायरेक्ट काम नाही केली म्हणून. आणि आता मला 5:45 लेक्चर पण आहे. तर काय करू सांगा. पहिली आधी भांडी घासून घेतो ओटा पुसून घेतो आणि त्यानंतर मग कचरा काढला तर काढा वरनं काढतो आणि मग झालं असं करतो. आणि नंतर मग लेक्चर लगेच बसायचं राव. टाइम नाही भेटणार मला आज शूट करायला. थोडा सॉरी तुमच्यासाठी मॅनेज करून घ्या राव. प्लीज 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 प्लीज. चला बाय बाय बाय. टाइम नाही माझ्याकडे आता. चला हे बघा हे दुधाचं टोप आहे. हे माझ्याकडनं निघणार नाही म्हणून ह्याला थोडं भिजत घालून ठेवतो. आणि मम्मी घासेल मम्मी. आता धुवून तर झालेत म्हणजे ओली करून झाले. आता ह्याला साबण लावून धुवून परत हे टाकायची आणि परत धुवून बाहेर टाकायची एवढं काम आहे. यो ब्लॅक चारकोल वा काला. आता मित्रांनो करायचं आपल्याला ओटा साफ. तर करूया चला फटाफट करायचं आहे. फुल क्लीन झालेलं आहे आणि झालं आता काम. फक्त आता फटाफट झाडू मारून घेतो. अभ्यास चालू असतो फटाफट. लेक्चर आपलं 5:45 पटकन. तर मित्रांनो आता सगळी कामं झालेली आहेत. अहो टाइम नाही माईक बीक लावायला. आवाज असा आहे तसा ऐकून घ्या जरा. थोडासा ऐकून घ्या प्लीज प्लीज. सॉरी ओरडायचं नाही ऑडियन्सचं. तर आता सगळी कामं झालीत माझी आणि आता बसायचं. पटकन कचरा काढून घेतो. थोडा कचराच राहिला आहे. 2च कामं होती फक्त भांडी आणि ओटा. ते तर झालं आता फटाफट. किती मिनिटामध्ये केलं माहिती का. बघा किती वाजले. मी 5:10 म्हणजे हे बघा सॉरी 5 हा छोटा काटा 5वर होता आणि इकडे 10वर होता काटा. आणि आत्ता बघा किती म्हणजे बरोबर 5, 10, 15, 20, 25
25 मिनिटामध्ये निपटवलं सगळं. आणि भांडी खूप होती. तुम्हाला वाटत असेल की 10 मिनिटाची भांडी असतील, पण भांडी खूप होती. तुम्हीच बघितले, मी थोडं फास्ट फॉरवर्ड केलंय ना, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. तर आता पटकन कचरा काढून घेऊ, नाही तर मम्मी येऊन माझा फास्ट फॉरवर्ड करेल. तर चला. हा बघा कसा झोपलाय, एकटाच झोपलाय नुसता. ए उठ 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 उठ. माय नेम इज जॉन सीना. ए पीले हरे नीले, तेरा कुछ भी नाम हो, मैं तेरा नाम नहीं ले सकता. तू सगळं काम मला करायला लावतो रे. हा, सगळं काम मला करायला लावतो आणि स्वतः आरामात बसतो. बघ बघ, तुला लय मारणार एक दिवशी, लय मारणार. भोसरीची पोरच घेऊन येतो, थांब तुला मारायला. थांब 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 थांब. मित्रांनो, या ब्लॉगला करूया इथेच एंड. आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. या ब्लॉगला इथेच करूया एंड. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ती इम्प्रूव्हमेंट नक्की करणार. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. तर मित्रांनो, हा बघा कसा झोपला. एक नंबरचा आळशी माणूस आहे, एक नंबरचा आळशी. मारायला